काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव तुला मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या कुन्दिन्दुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृताव्या या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालं निवल्लभं शरदिन्दुसमाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते मस्तकै पायावती संतान काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती. प्रस्तुत सेवेकरिता जो अभंग निवडला तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अत्यंत उत्कृष्ट महत्वाचा संतांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. संतांचे आपल्या जीवनामध्ये काय उपकार आहेत याचं चिंतन करणारा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये दोन वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे जो उपकाराचं स्मरण ठेवतो आणि दुसरा वर्ग आहे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. अशा दोन प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. या कार्यक्रमाचं औचित्य कारण प्रतिवर्षाप्रमाणे गेली काही वर्ष हा कार्यक्रम अगदी मोठ्या सुंदर आयोजनामध्ये पार पडतो आहे. आणि किती वर्ष झाली? पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापूर्वी 12 वर्ष या कार्यक्रमाला झाला आहे तपपूर्ती सोहळा. म्हणजे 12 वर्ष झाले की वारकरी संप्रदायामध्ये त्याचं तप होतं नाही का. एक तप झालेला आहे राजे बरोबर आहे ना. तर या ठिकाणी तपपूर्ती सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. सर्व गावकऱ्यांच्या सुंदर नियोजनाने प्रेमाने सहकार्याने हा कार्यक्रम होते आणि त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला ही सेवा आली. आपल्या सर्व गावकऱ्यांचं आमच्यावरती जे प्रेम आहे त्या सगळ्या प्रेमाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आमच्या त्या दिवशी अनिल भाऊ यांनी फोन केला, म्हणले सगळ्या गावकऱ्यांची ही सेवा आहे. त्याच्यामध्ये जगदा भाऊ, अनिल भाऊ, आमचे निवृत्ती काका सगळेच यांनी फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. तर हा सेवेचा योग आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या चरणावरती पुनश्च मी प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला
या ठिकाणी आपण 2 प्रकारचे वर्ग पाहिले. या ठिकाणी पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. आमचे सारंगापूरकर डोके कंपनी, आमचे जनार्दन दादा सोबत आहेत, संत सोबत आहेत आणि संस्थेतील विद्यार्थीगण आहेत. या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना आग्रह धरला, आमचे साहेब देशमाने साहेब म्हणले विद्यार्थ्याला आणायचे. आणि मग ते म्हटले मी विद्यार्थ्याची सगळी सायसोय करतो, हरिपाठाले विद्यार्थी आणा. आणि विद्यार्थी आपल्या गावातले सुद्धा आहेत. आमचा अंकुशरावचा आहे, साहेबांचा नातू आहे. त्याचप्रमाणे जामकर योगेश आहे ना, काही विद्यार्थी या ठिकाणचे सुद्धा आहेत. संसारे पांडुंगजी संसारे यांचा त्या ठिकाणी मुलगा आहे. तर ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. छोटे छोटे बालगोपाळ यावर्षी ज्यांनी संस्थेत शिकायला ॲडमिशन घेतलं आणि आपल्या प्रेमानं संस्था चालत आहे. 4 पोरं आले, 12 घरीच आहेत. 125 पोरं जवळ आहेत. यावर्षी मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे. आपला संकल्पच की पारायणाचं काही नाही घ्यायचं, तर मग कीर्तनाचं तरी कशाला काय घ्यायचं, मग कीर्तनाचं घ्यायचं नाही तर पोरायचं तरी कशाला घ्यायचं. पण यावर्षी मोफत कशाला करायचं आहेत ना तुम्ही. आज थोडंच काय हे तर एक असे आधारू देण्याची बोले मी सदरू असे नाही. तुमचा आधार आहे त्याच्यामुळे त्या आधारानं चालतंय. तर अशा प्रकारचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सुंदर जे नेहमी दरवर्षी शूटिंग घेतात असे आमचे माऊली आहेत. आपण ज्याला सगळे माऊली म्हणतो, माऊलींची सुद्धा गुरुकुलची खूप सुंदर सेवा आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. संजू भाऊ वगैरे आदी सगळे आहेत. हे पहा सुंदर साऊंड सिस्टीम आहे. वा, भागवतदादाचे आमचे वडील आहेत. अगदी सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. एक वर्ग आपण बोललो की जे उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ वर्ग म्हणायचं, आणि उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला म्हणायचं कृतघ्न. घ्नहंती असा धातू आहे. आणि उपकार केले तर त्याचं स्मरण मात्र ठेवलं पाहिजे. का निसुगा उपकार चोरा उपकारू केला, कृतज्ञा उपकारू केला, चाक तो चोरा व्यवहारू केला. नाही का ज्ञानोबा म्हणतात निसुग स्तविला विसरे जैसा. नाही का काही काही माणसं काय करतात, विसरून जातात. चोरट्या माणसासंग व्यवहार करायचा नाही, त्याला किती पैसे द्या ते काय करते, विसरून जातो. आणि निसुक माणसाला किती तुम्ही पाणी लावा त्याला काही फरक पडत नाही. ज्ञानोबा म्हणतात निसुग स्थविला विसरे जैसा. आणि कृतज्ञा उपकारू केला, कृतज्ञ माणसाला उपकार करा, उपयोगाचा नाही. आणि ज्याने उपकार केले ना त्याचे मात्र उपकार विसरू नये. तुकोबा आजच्या अभंगामध्ये उपकार विसरत नाही. म्हणून आपण सुद्धा हे सगळे गावकरी मंडळी कृतज्ञ वर्गात येतात. बाबांनी तो उपकार सगळ्या गावावरच केले हो, परंतु सप्ताह मात्र मंगरुळमध्येच का होतो. त्याचं कारण आहे की तुम्हाला उपकाराची जाणीव आहे. काय सांगू आता येतो मी तिकडे नाही का, अजून पहिल्या चरण यायचंच आहे समजा. आणि एवढं तुम्ही गोड म्हणतात हे मला आजच कळालं. वा, मी आता काय वाजवायचं करा, चांगलं म्हणतात नाही का. तर अशा पद्धतीनं बाबांचे उपकार आपल्यावरती आहेत आणि आपण त्याची जाणीव ठेवली. बरं तुम्हाला कीर्तन कळाले ना, हे बी कळलं ना मी म्हणलेलं, मागून बोललो ते कळायले का, कळायले म्हणून आता काहीतरी म्हणा हो नाही हा नाही कळायले म्हणून बसले का, बसले म्हणून कळायले काय माहित आता. खरंय, फक्त आवाजामुळे याच्यामुळे ते म्हणतोय. लक्ष द्या. कीर्तन आता किती वाजले, पहिला दिवस आहे बघा. आणि पहिला दिवस म्हणलं की होतच असते, बायाला माहिती आहे पहिले धपाटे इचकतच असते. आता हे पहिला दिवस असल्यामुळे मागं पुढे होणार. आता 10 वाजले, मी तुम्हाला 10:30 वाजता सोडतो. आपली बोलीच तुम्हाला नाही का, तुम्ही फक्त खुश राहा. अर्धा घंटा काय नाही इकडे तिकडे निघून जाते असं तसं. ओळखीचे असल्यामुळे असेच का पाहण्याचे आपल्या
मोकळ्या राहत महाराजांना. हे पहा एक वर्ग आहे, आपल्याकडे एक मोठे संत होऊन गेले. महाराष्ट्र संत म्हणजे संत हृदयाचे होते, महाराष्ट्राचे मोठे दिग्गज पुरुष प्रख्यात्रे महाराज. त्यांनी राजकारणात क्रांती केली, समाजकारणामध्ये क्रांती केली. बोलायला लागले तर असं बोलत होते की बस. आमचे नामदेव महाराज सुद्धा, नामदेव महाराज आहेत ना, काय आवाज आहे महाराज नाही का, वा. आमचे नामदेव महाराज आहेत, गाव कोणत्या महाराजाचं, बोल हो अरे ते मी विसरू ओळखू चालले तुम्ही लाईट, वा. आमचे नामदेव महाराज उपस्थित आहेत. फिरत्या पारायणाचं गाव आहे आमचं मुरुड म्हणजे काय काय. हे जसं फिरत्या पारायणाचं गाव आहे तसं ते सुद्धा फिरत्या पारायणाचं गाव आहे. आपल्या परभणीमध्ये जवळपास वेळा आलाय जाता. तर ते प्रख्यात्रे मरायची वेळ जवळ आली, त्यांनी चिठ्ठी लिहिली. त्यांनी एक पत्र लिहिलं, म्हणजे मी मेल्यानंतर माझा पुतळा तुम्ही बांधणारच आहेत. नाही म्हणलं तरी बांधणार आहे. काही माणसं तशी असतात महाराज, करावी माणसं. मग ते म्हणले त्याच्यात खाली मी काही शब्द देतो लिहून, ते माझ्या पुतळ्याच्या खाली लिहा. त्यांनी शब्द लिहून दिले. प्रख्यात्रे मूर्ख होता असं लिहा. प्रख्यात्रे चोर होता, निंदक होता, प्रख्यात्रेला कोणता व्यवहार नव्हता. आणि त्याच्या शेवटच्या एकदम खालच्या ओळीमध्ये लिहिलं, प्रख्यात्रे मूर्ख होता, चोर होता, त्याला व्यवहार नव्हता, तो निंदक नव्हता, निंदक होता, पण प्रख्यात्रे कृतघ्न नव्हता. म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा होता. मूर्ख होता पण कसा होता, उपकाराची जाणीव ठेवणारा होता. उपकाराची जाणीव ठेवणारे माणसं दुर्लभ असतात. या जगामध्ये 5 जणांचे महत्वाचे उपकार आहेत. पहिले आमच्यावरती तसे तर अनंत जनाचे उपकार आहेत, पण पहिले उपकार कोणाचे असतील तर पहिले उपकार आहेत देवाचे महाराज. जेने आजीवा दिला दान तयाचे करीन चिंतन. देवाचे उपकार आहेत महाराज. का तर जन्म देवानं आम्हाला जन्म दिला नाही का, दिले इंद्रिय हात पाय कान, हे डोळे मुख बोलाया वचन. ज्या परमात्म्यानं देह दिला त्याचे उपकार आहेत महाराज. त्याचे उपकार फेडता येत नाही. देवा किती दयाळू आहे आणि त्याचे उपकार किती आहेत काय सांगता येत नाही महाराज. इतके उपकार आहेत का आपण त्याला विसरलो तरी सुद्धा आम्हाला तो जीवन देतो, म्हणून देवाचे उपकार आहेत. दुसरे उपकार आहेत आम्हाला, दुसरे उपकार मायबापाचे. देवानं जन्म दिला, पण जन्म दिल्यानंतर ज्यांचं पालन पोषण करण्याचं काम आहे ते मायबाप आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, मायबापा इतके उपकारच कोणाचे नाही. सकळ तीर्थाची निधुरे जे का माता पितरे, तया शरीर सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. नाही का, ज्ञानोबा म्हणतात हे बा ज्ञानेश्वरी वास संपली म्हणून लोक मायबापाचे उपकार विसरले. नाही का, माईला माई म्हणूनच आणि बापाला बाप म्हणून. त्यांच्या उपकाराची जोड नाही. बापाचे किती उपकार आहे सांगता येत नाही, आईचे किती आहे ते सांगता येत नाही. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपल्यावरती प्रेम करत राहत महाराज. तुकोबाराने फार मंगळ केले. ज्याची आई गेली त्याला माय, ज्याचे बाप गेला त्याला ते बाप कळत असतो. तुम्हाला मी काय माईची गाणी म्हणणारा महाराज नाही, पण खरंच तुकोबाराचं प्रमाण सांगतो तुम्हाला. काळ तसा आला नाही, ते संताचं वर्णन आहे, नाही बाबाचं नाही. ते जे वर्णन आहे संताचं आहे. बाप नकरी आयशी माय बापाचं खंडन झालं नाही तर नाही. आई वडिलांचं उपकार किती आहेत नाही का. आई वडिलांचे एवढे उपकार आहेत, त्या बापापेक्षा उपकार कोणाचे नाही. आणि आईपेक्षा सुद्धा उपकार नाही. तुम्हाला खरं सांगतो, आई तर एवढी उपकार करते. ज्ञानोबा तुकोबारा म्हणतात, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती,
आई उपकार करते महाराज, आईसारखे उपकार जगात नाहीत. पण आज पोरं मायबापाला विसरून गेले. मी नेहमी एक सांगतो, एक हिंदी वाक्य वाचलेलं. आता आपण सगळे मराठीचे माणसं आहेत म्हणा, मराठी पक्के स्वाभिमानी. हिंदी कळलं का नाही, पण एखादं वाक्य कळलं तर सांगतो मी, ऐका बघा. वाक्य असं होतं, मायबाप म्हणजे मायबापाचे उपकार आहेत, पण पोरं कसे विसरले. वृद्धाश्रम चांगले का वाईट आहे? हे वृद्धाश्रम होणं आणि त्याचे उद्घाटन होणं हे भूषण आहे का दूषण आहे? अहो दूषण आहे महाराज. मुसलमानाचं बघा तुम्ही, एक वृद्धाश्रम आहे तर हे दूषण आहे. पण आपल्याकडे आमदार झाला की पहिला वृद्धाश्रम काढतो. याचा अर्थ आपले मुलं तसे कृतज्ञ निघाले, हे ध्यानात ठेवा. हिंदी वाक्य होतं, मारुति थी खाता नहीं है बेटा, और आज भी मारुति है खिलाता नहीं है बेटा. वाक्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. बिना कळाल्याचे वाद काय वाजवायले काय कळालं नाही का? वाक्य सांगतो, मारुति थी खाता नहीं है बेटा, और आज भी मारुति है खिलाता नहीं बेटा. आई रडत होती, पोरगा खात नाही, आणि तीच माय आज रडती, पोरगा खाऊ घालीत नाही का? दोन्हीकडून ही परिस्थिती आहे महाराज. आई वडिलांचे उपकार आहेत ते सांगता येत नाही. आईचे किती उपकार आहेत, बापाचे किती उपकार आहेत, त्याच्यानंतर आमच्या समाजाचे उपकार आहेत. ज्या समाजानं आम्हाला लहानाचं मोठं केलं, समाजामुळे माणसं लय नीट वागतात महाराज. कोण काय म्हणण्याची भीती असती. आम्हाला शास्त्राचा भेव नाही, पाप पुण्याचा नाही, पण कोणाचे पापाचा भेव जास्त आहे का समाजाचा भेव जास्त आहे? माणसं लोकात पाप करतात का एकांतात करतात का लोकांतात? एकांतात जो पुण्य करतो तो खरा साधू आहे. लोकांतात तर कोणी माळ घाली, लोकांतात तर कोणी चांगलं वाईट. ज्याच्या एकांतात दोष नाही, ज्याच्या एकांतात पाप नाही, त्याला साधू म्हणत जावा. ज्याच्या एकांतात दोष नाही ना, त्याचा मर गेला, विक्षेप गेला. हो, आम्हाला निषिद्ध कर्म करा वाटत नाही. लोकादेखत कोणी चांगलं वाटेल, पण आपला परमार्थ तपासण्याकरता एकांतात जा. एकांतात जर आपल्याला चांगली बुद्धी येऊ लागली तर समजायचा परमार्थाचा परिणाम झाला. विठ्ठल पाप माणसाला सरळ करतात, बरोबर आहे. तर पापी माणसाला सरळ करणारे माणसं कोण आहे? तर समाज आहे. समाज आम्हाला शिकवतो. जेवढे मायबाप गोष्टी शिकवत नाही, तेवढं समाज आम्हाला काही गोष्टी शिकवतो. समाजाचे उपकार आहेत, त्याच्यानंतर या देशाचे उपकार आहेत मला. म्हणून या देशाचे सुद्धा उपकार आपल्याला विसरता येत नाही. या देशासाठी, राष्ट्रासाठी अनेकांनी प्राणार्पण केलं. ते देश सेवा सुद्धा फार महत्वाची आहे. आणि त्याच्यात 5 उपकार आपल्यावर संतांचे उपकार आहेत. पण ऐका, ते 5 उपकार मी सांगितले काय, पहिले 4 ते उपकार कसे तरी फेडता येते, परंतु शेवटचे उपकार मात्र फेडताच येत नाही. इतके उपकार आहेत. कोणाचे? ते संतांचे महाराज. केले उपकार सांगू मी काय, गोड प्रमाण दिले. केले उपकार सांगू मी काय, हे जे वर्णन आहे, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आई शेमाय, हे कोणाचं वर्णन आहे याच्यामध्ये? हे जे प्रमाण आहे याच्यात मायबापाच्या उपकाराचं वर्णन आहे का संतांच्या उपकाराचं? हा, इथं हुकायचं ना, बरं का? बरेच लोक हुकत आहेत प्रमाण द्यायला. हे मायबापाचं वर्णन नाही, हे मायबापाचं खंडन आहे. वर्णन संताचं आहे. संताचं वर्णन सुरू झालं की हे प्रमाण द्यायचं, मायबापाचं काय आम्हाला नाही द्यायचं आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी, माय न करी, बाप न करी, अशा संतांनी उपकार केले. काय दिलं त्यांनी? अक्षया बलिदान दिले गा. अन्वयार्थाच्या भाषेत बोलायचं झालं तर असे संत आहेत महाराज. ते उपकार तर सगळेच करतेत,
पण संतांनी जे उपकार केले ते उपकार कोणी करू शकत नाही महाराज. उपकार सगळे करतात. अरे महाराज, जगात कोणाचे उपकार आहेत असं कोण आहे? हे लक्षात ठेवा, आपल्यावर कोणाचे ना कोणाचे उपकार असतात, पण बाकीचे उपकार कशात आहेत? सगळ्या वस्तू उपकारी वस्तू आहेत. माणसाला जरी देवानं जे जे निर्माण केलं ते आपल्यावरती उपकार करण्याकरता दिलं, कामाचंच केलंय, बिना कामाचं काहीच नाही. विचारसागरात एक कथा येते दुसऱ्या तरंगामध्ये, अशी कथा येते. उपयोगाचे प्रत्येक माणूस उपयोगाचा आहे, फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. प्रत्येक माणूस कामाचा आहे, प्रत्येक औषधी, प्रत्येक झाडपाला औषधाचा आहे. आयोजक असतात तर दुर्लभ हा, फक्त त्याचा आयोजक पाहिजे. काय श्लोक पाहिजे? श्लोक असा आहे की माणूस प्रत्येक कामाचा आहे, प्रत्येक माणसातून काम करून घेता येतं. प्रत्येक माणसाला जे किडा असू द्या कामाचा आहे, मुंगी असू द्या कामाची. श्रीरामदादा काय झालं, एक चोर होता, त्याचं काम जंगलातले माणसं लुटायचे. सज्जन माणूस जाऊ लागला रस्त्यानं, एकांताचा रस्ता, इकडं माणूस नाही तिकडं माणूस नाही, आणि त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या. महाराज कशाला घालावं त्यानं एकांतात, पण लोकांना लय हौस. मग त्यानं घातल्या आणि त्या चोरानं पाहिल्या. चोराला वाटलं जमलं गडे, आजचं पाकिट कुठंच गेलं नाही. आणि मग त्यानं ते पकडायचा प्रयत्न केला. कोणाला? सज्जन पुरुषाला. तो चोर पळायला लागला पुढं. चोर त्याच्या पाठीमागं धावला. त्याच्या लक्षात आला आपला जीव जातं, येणं जर पकडलं ना तर सोडणार नाही. तो पुढं आणि चोर मागं, धावाधाव त्यांची सुरू झाली. आणि मात्र योग असा आला की त्याला वाटलं आता आपण वाचतच नाही, पण त्यानं प्रयत्नानं पळू लागला. चोर पाठीमागच आहे. पळता पळता त्याला एकदा गुहा दिसली. मला जमलं आता गुहेमध्ये शिरू आपलं काम होतंय. गुहा पाहिली ती इतकुशीच गुहा होती, लय मोठी नव्हती. त्याला ते लपायला जागाच नव्हती, लपण नव्हतं, पण थोडीफार जागा होती. ते सज्जन माणूस पळत पळत गेला आणि त्या गुहेत शिरला. त्याला वाटलं आता चोर सुद्धा मागच येते, आणि चोर मागं आला तर आपलं काहीच खरं नाही. चोर आला तितक्यात महाराज. पण ऐका, काम असं झालं, चोर ते सज्जन माणूस मध्ये शिरला आणि तितक्यात एका कोळ्यानं जाळं दिलं. कोळी म्हणजे ते घरात आपल्या कोपऱ्याने हे असतात ना जाळे, त्याला शास्त्रीय भाषेत कोळी म्हणायचं बरं का देशमुळे. हो, जाळ्याला काय म्हणायचं तुम्ही काय म्हणतात? आणि हो, गादीन म्हणा, झुरळ म्हणा. गादीन नाही का? कातीन का? हा, कातीन. तुम्हाला पाचच असले तर आमच्या संस्थेत चला. लय पडलेले, पोराला गरजच नाही त्याच्यावर, काही नाही का. उदासीनाचा देव ब्रह्मरूप त्याने नेहमी सांगत असतं रे, पाहुणे रावणे येते, स्वच्छता करत जा. आणि ते जाळं दिसलं. जाळं दिसल्यानंतर तिथं चोर आला बरं का. योग असा होता, तो मध्ये गेला आणि जाळं केलं. तिथं चोर आला. चोराच्या लक्षात यायचं ना, तो पुढे गेला का गुहा शिरला. पुढे गेला म्हणा तर दिसेना, आणि गुहेत शिरला म्हणावं तर इथं काय दिसायले? जाळं दिसायले. चोरानं कुठला चोरानं सांगितलं नाही गुहेत नाही गेला. जर गुहेत गेला असता तर हे काय झालं असतं? जाळं फाटलं असतं. म्हणून हा गुहेत नाही गेला. काका ऐका, हा पुढंच पळाला. आणि असं जो बोलू लागला तर चोरानं त्या मधल्या सज्जन माणसानं हात जोडले आणि काय सांगितलं? काय सांगू आता? कोणाचे उपकार? कोळ्याचे उपकार. म्हणजे त्याचे सुद्धा उपकार झाले का नाही? उपकार कोणाचे नाही, सगळ्याचेच उपकार आहेत. पण सगळ्याचे उपकार फेडता येतील, पण संतांचे उपकार फेडता येत नाहीत. का फेडता येत नाहीत? कारण त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मायबापापेक्षा उपकार आहेत. मायबापाचे उपकार काय? त्यांनी जन्म दिला. संतांचे उपकार एवढे आहेत की त्यांनी जन्मातून सोडवले, जन्म मरणाच्या परंपरेतून बाहेर आणलं, म्हणून संतांचे उपकार आहेत. हा, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगावं नाही, काय काही गोष्टी सांगताच येत नाहीत, म्हणून काही सांगता येते. बरं
हो मानलं बरोबर आहे. गुरु मानलेलेच करतात. मग काही गोष्टी सांगता येतात. आता हे काय होय गुळ आहे. एक जणांना खाल्ला काय तुम्हाला ध्यान लागेल काय करू. आता गुळ आहे. त्याला सांगितलं तुम्ही काय खाल्लं सांगता येईल का नाही. काय खाल्लं त्यानं सांगितलं गुळ खाल्ला. साखर खाल्ली गुळ खाल्ला. साखर खाल्लेली सांगता येते. काय खाल्ली तर साखर खाल्ली. कशी लागली त्यानं सांगितलं गोड लागली. म्हणलं गोड लागते पण कशी लागते गोड. काय प्रश्न विचारला. गोड लागली तुम्हाला पण कशी गोड लागली तर त्यानं काय सांगावं सांगता येईल का. गोड लागे पारी सांगता गोड लागली पण तुकोबारा म्हणले गोड लागायली. गोड लागे परी सांगताची नाही. तसं विचारलं संतांनी काय केलं म्हटले उपकार केले. कसे केले मला अनंत केले. त्यांच्या उपकारातून कसं उत्तीर्ण होणार. तुकोबारा म्हणले उपकार बी केले त्यांनी नाही का पण किती केले म्हणले सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. काही गोष्टी सांगता येत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदाने एक संस्कृत मध्ये वाक्य लिहिलंय. मुख स्वाधनवत एखाद्या मुक्या माणसानं साखर खाल्ली. ज्याला तोंड आहे त्याला सांगता येईल गोड साखर आहे. मुक्याला अनुभव आला का नाही साखरेचा आला पण त्याला विचारलं साखर कशी होती मुक्याला तर काय सांगावं त्याला सांगता येत नसतं. त्याप्रमाणे संतांचे उपकार तुकोबारा म्हणले काय सांगू. काय सांगू आता संतांचे उपकार. का तर तुकोबारा म्हणले मला जाग करतात. मज निरंतर जागली काय सांगू आता ऐका तुकोबारा म्हणले काय सांगावं बाबा ते आम्हाला जाग करतात. म्हणजे जाग तर कोणी करते. आमच्या घरात बळबळ मच्छर झाले ते सुद्धा काय करतात. मच्छर सुद्धा काय करतात. मग काय म्हणायचं काय सांगू आता मच्छरांचे उपकार का डासांचे उपकार. अहो त्यांचं तेही जाग करतात पण तुकोबारा म्हणले जे जाग करतात ते जागा आमचं होणं जाग नाही. हे तर जाग काय कोणी करतं. एक ही जागृती वेगळी आणि ती जागृती वेगळी. ही जागृती परमार्थिक जागृती आहे आणि ती व्यवहारातली जागृती आहे. प्रारब्धाने एक झोप येत असते. झोपीचं तुम्हाला गणित सांगतो वेदांताच्या भाषेत ऐका. झोपीचं गणित असं आहे मागचं कर्म कर्माचे 3 प्रकार. पहिलं संचित दुसरं प्रारब्ध आणि तिसरं क्रियमान. आपलं संचित 3 पद्धतीचं असतं. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले आयुष्य किती. जे कर्म केलं एकनाथ महाराजांनी या अभंगात चरणात 3 व्याख्यान दिली. केले झाले आणि भोगाले. केलं म्हटलं की त्याला संचित म्हणावं नाही का. केलं म्हणलं की क्रियमान. झालं म्हटलं की संचित आणि भोगालं की म्हटलं की प्रारब्ध. मागच्या जन्मात आपण जे कर्म केलं संचितातलं आणि ते संचितातलं कर्म प्रारब्धाच्या रूपानं जागं होतं आणि मग त्याप्रमाणे मागच्या जन्मातलं कर्म थांबलं की झोपीला सुरुवात होती आणि ते कर्म सुरू झालं की पुन्हा झोप जागी होती. बरं का शास्त्र ऐका. झोपीचं शास्त्र लय बारीक आहे. मागच्या जन्मातलं कर्म
संपलं. दळण दळायला गेले तुम्ही जरा नगो पिठाचा डबा घेऊन, पहिलं दळण टाकलं, पहिलं संपलं आणि दुसरं टाकूस तर जे गॅप पडतंय मध्ये, नाही का ती गिरीला टच होऊस तर. तसं मागच्या जन्मात आपण कर्म केलं आणि मागच्या जन्मातलं कर्म संपलं आणि दुसरं सुरू व्हायचंय, तितक्या टायमात माणसाला झोप येते. मग ही प्रारब्धाची का प्रयत्नाची आहे? प्रारब्धाची. महाराज माणसाला प्रारब्धानं झोप येते आणि प्रारब्धानं जाग येते. प्रारब्ध नसेल तर माणसाला झोप सुद्धा येत नाही. झोपीचं सुद्धा काय लागतं? प्रारब्ध लागतं. ते प्रारब्ध विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या दैवात, नाही का, लय दैव महाराज त्या बाबतीत. नामावणी देवा त्याला आळंदीला जावं लागतं त्याला, नाही प्रारब्धाची झोप आहे, एक प्रयत्नाची झोप आहे. ह्या प्रारब्धाच्या झोपेतून मनुष्याला जाग कोणी बी करील, पण एक प्रयत्नाची झोप आहे. ती झोप म्हणजे अज्ञानाची झोप आहे. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा, घोरित होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे. माता हात थोपटीला नव्हे, माता थोपटीला जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात गुरुच्या कृपेने तो जागा होतो. एक अविद्येची झोप आहे. अविद्येची निद्रा अशी महाराज, त्या अज्ञानाच्या निद्रेत आम्हाला कळत नाही आणि संत अज्ञानातून जागा करतात. त्याला ज्ञानाची खरी जागृती देतात, ज्ञान देतात, नाही का. ज्ञान दिलं की ते जागा होतो. ज्ञान झालं की त्याला जाग झाला की मात्र आता जीव झाला जागा, वाहुगा हा एकांत. मग त्याची झोप गेली आणि तो जागा झाला. मग जागा झाला म्हणून संतांनी म्हटलं आम्हाला जाग केलं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ते जाग येत झोपू घालीत नाहीत महाराज. ही निद्रा त्याला काय अर्थ नाही. त्या निद्रेतून मनुष्यानं जागा व्हावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. ते अज्ञान निघून गेलं, त्या अज्ञानाचं कार्य प्रपंचही निवृत्ती होतो. अज्ञान गेलं पाहिजे म्हणून तुकोबारा म्हणले इतके उपकार आहेत काय सांगू. म्हणले सांगा ना महाराज, तुकोबाराने कसे उत्तीर्ण होणार? तुकोबारा म्हणले मला त्याच्यातून उत्तीर्ण होता येत नाही. हा काय सांगू आता संताचे, काय